पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। 16व्या अध्यायातला हा पहिला श्लोक आहे। यापूर्वी 67 ओव्या मंगलाचरणाकरता आहेत, त्या झाल्या। आता पहिल्या श्लोकापासून दैवी संपत्तीसाठी कोणती कोणती लक्षणं आहेत, ज्याच्याकडं दैवी संपत्ती आहे त्याच्याकडं कोणती लक्षणं दिसतील असं ह्या श्लोकातून सांगणार आहेत। भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता आणि आत्मज्ञान, त्याकरता ध्यानयोगामध्ये निरंतर दृढस्थिती, सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवंत, देवता आणि श्रीगुरु यांची पूजा, तसेच अग्निहोत्रादी अधिक उत्तम कर्माचं आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्राचं पठण पाठन, भगवंताच्या नामाचं गुणगान कीर्तन, स्वधर्माचं पालन करण्यासाठी शरीराला कष्ट सोसण्याची तयारी आणि शरीर व इंद्रिये यांच्यासह अंतःकरणाची सरलता। अंतःकरणात कधीही कोणाविषयी कोणत्याही प्रकारचा काय आहे की दुजाभाव नसावा, सरळ आहे। कोणत्या प्रकारचं, जसं आपल्याला 13व्या अध्यायात झालं की जे जे काही भाषेचे वेगवेगळे प्रकार असतात त्या प्रकारचं काही त्या अंतःकरणात नसावं। आता तयाची दैव गुणा माझी धुरेचा बैसणा, बैसे तया आकरणा अभय ऐसे। आता हे जे काही आहे दैवी संपत्ती, आपल्याला शेवटी मंगलाचरणात सांगितलं की दैवी संपत्ती असली तर त्या संपत्तीच्या ठिकाणी संपत्ती का म्हणायचं, तर तिथं जे काही वस्तुपदार्थ गोळा केलेले आहेत ते एकमेकाला पूरक आहेत, आपल्यालाही सुख देतात आणि इतरालाही सुख देतात, अशा तऱ्हेचे ते काही वस्तुपदार्थ जमा केलेले आहेत आणि अनेक जमा केलेल्या समूहाचं नाव संपत्ती। जसं घरामध्ये आपण जे जे काय असेल त्याला संपत्ती म्हणतो, इथं आता अंतःकरणात जे काही दैवी गुण संपादन केलेले आहेत ती संपत्ती आहे। त्या संपत्तीसाठी असा जो काही दैवगुणानं परिपूर्ण असलेला तो काय आहे की त्या दैवगुणातला अग्रभागी, त्याच्या ठिकाणी दैवगुण तुम्हाला स्पष्ट दिसतील, तो दैवगुणानं परिपूर्ण भरलेला आहे। आणि मग त्याच्या ठिकाणी त्या दैवगुणातलं अभय नावाचं जे लक्षण आहे ते आपल्याला दिसून येईल। ही सगळी लक्षणं सांगायची आणि मग हे सगळं ऐकायला जो बसला आहे त्याला दैवगुण आपल्या ठिकाणी असावा, दैवी संपत्ती आपण आपल्या ठिकाणी जमा करावी ह्याची इच्छा आहे ना, म्हणून तो ऐकण्याकरता कसा आहे, उत्कंठ आहे। त्याच्यासाठी आता ही लक्षणं सगळी सांगायची। तरी न घालोनी महापुरी न घेपे बुडणे याची सियारी, का रोगू न गणिजे घरी पथ्याची या। आता त्याला काय आहे की काही गोष्टी कशात पहा की जर मनुष्य महापुरात उडी मारली नाही, पडला नाही, तर त्याला बुडायची भीती कशी। तो महापुराच्या सानिध्यात सुद्धा नाही तर मला बुडायची भीती वाटते असं म्हणायचं काही कारण नाही।
आणि जो आपलं नित्यनियम पाळतो, वेळेवर जेवणं, वेळेवर व्यायाम करणं, वेळेवर झोपणं, सगळ्या गोष्टी त्याच्या कशा आहेत, नियमात चाललेल्या आहेत. आपल्याला कोणता सोसतो तोच तो आहार घेतो. जो सोसत नाही त्याने लक्षात घेतलं की तो आहार त्याने कधी घ्यायचाच नाही. असं जर त्याचं व्यवस्थित सगळं चाललं असेल, ते असं सांगतात की पथ्याची म्हणजे पथ्य पाळणाराच आहे. पथ्य म्हणजे केवळ खाण्याचंच पथ्य नाही, आचरणाचंही पथ्य आहे. काय करावं म्हणजेच काय आहे, कसं वागावं, कधी उठावं, आणखीन कसं बोलावं, कसं बसावं उठावं, याच्याशिवाय मग कोणते पदार्थ खावेत, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर झोप आहे. शरीराला कष्ट नाहीत असं नाही, अतिकष्टही नाहीत, आणि निवळ काही न करता आपला खातोन बसतो असं तर अजिबात नाही. असं जर सगळं त्याचं व्यवस्थित असेल, म्हणजेच तो जर निरोगी असेल, तर कोणत्या रोगाची त्याला भय, त्याला कोणत्याच रोगाचं भय राहणार नाही. तैसा कर्माची मोहरा, उठून ये दोन्ही अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. आता जर दुसरी गोष्ट असेल की मनुष्याला देह आहे, तोपर्यंत त्याला कर्म पाठीमागं आहेतच. आता काय, आपल्याला देह प्राप्त झाल्यावर कर्माचा कंटाळा करणं हे योग्य नाही, आणि जो कर्म मी करणारच नाही असा हटवादीपणा करतो तेही नाही. आणि गा सव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. म्हणजे जे कर्म असेल ते करायचे, आणि जे करून सोडून द्यायचे तेही आहे. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती त्यांनी पाळलेली आहे, तर कर्म करताना अहंकारच सोडून दिला आहे. मी हे कर्म करतो असं यत्किंचितसुद्धा त्याच्या ठिकाणी उभा राहत नाही. त्याच्याजवळ जर काही असेल तर तो अहंकाराला सोडू नये. जसं मारुतीराय गेले सीता शोधीला लंकेमध्ये, आणि लंकाकांड केलं, म्हणजे सगळं शोधलं. त्याच्यानंतर काय आहे की सगळ्या लंकेला आग लावली. याचा अर्थ काय, शत्रूच्या घरी जाऊन शत्रूची ताकद कशी, हे सगळा शोध त्यांनी घेतला. सीता कुठे हेही शोधलं, पण परत आल्यावर मी हे केलं असं सांगितलं तर अहंकार जागा होईल ना. मग ते म्हटले मी नाही हे सांगणार. मग ब्रह्मदेव म्हटले ठीक आहे, तू नको सांगू, मी तुला इथं काय तू केलं त्याचं एक पत्र लिहून देतो, ते पत्र तरी दे. म्हणून ते लिहिलं, त्याला ब्रह्मपत्र असं म्हणतात. जसं लक्ष्मण शक्तीचे 7 अध्याय काय करतात की ते मुद्दाम सोहळ्यासारखं करतात, तसं ब्रह्मपत्राचे सुद्धा 8 अध्याय आहेत. त्याच्यात काय केलं होतं, तर या संपूर्ण असलेल्या लंकेत गेल्यानंतर सीता शोधाच्या अगोदर जे काही केलं आणि नंतर जे काही केलं त्याचं सगळं वर्णन आहे. आता तसं पाहायला गेलं तर अगोदर जे काही केलं तेच अध्याय हुबेहूब पुढं आलेत, कारण त्याच्यात इकडं तिकडं केलं नाही. कारण जे केलं आहे तिथं त्याच्यात इकडं जर वेगळं केलं तर मग लिहिलेलं व्यवस्थित व्हायचं नाही. म्हणजे जे आहे तसं लिहिणं, यालाच काय आहे ब्रह्मपत्र म्हणतात. हा जो काही आहे तो या रामायणातलं एक कांडच आहे, सुंदरकांड त्याचं नाव. आणि त्या सुंदरकांडामध्ये हे सगळी वर्णनं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आता काय आहे, महत्त्वाची गोष्ट अशी की जे कर्म तुम्ही करता त्या कर्माचा तुम्हाला जर अहंकारच उठला नाही तर संसाराचं भय काय. संसार कोणाला गाठतो, संसार कोणाच्या ठिकाणी त्रासदायक झाला, करता आणि भोगता ज्याचा आहे त्याच्याकडं. जो कर्माचं कर्तृत्व घेतो आणि जो कर्माचं भोगते पण घेतो. काही माणसं अशी असतात की सकाळी कोणीतरी भेट झाली 10 वाजता 11 वाजता की मी सकाळी उठल्यापासून काय काय केलं, उगाचच त्याला पाडा वाचायचा. ते आपल्या घरचं काम करतोय पण त्याला काय सांगायचं, पण सांगायचं. आणि काहीला असं वाटतं की मी एवढं घरात करतोय पण मला कोणीच विचारत नाही किंवा कोणी म्हणत नाही एवढं केलं एवढं केलं. हे सगळं कसं आहे तर अहंकारातच आहे. आता ज्याच्या ठिकाणी अहंकारच उरला नाही
त्याच्या ठिकाणी काय आहे की संसाराचा दरारा सांडणे येणे. त्या संसाराचं भय काय राहिलं आता त्याच्या ठिकाणी. संसार हा जर काही मागं लागला असेल तर संसाराला आपण माझेपणा घेतला, मीपणा घेतला म्हणून या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडं नाहीत त्याच्याकडं काही नाही. अथवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे. आता ज्याच्या ठिकाणी काय आहे की इतकं झालं आहे की काही नाही, सगळीकडं आत्माच आहे आणि आत्म्या सगळा असल्यामुळं प्रत्येकजण त्या आत्म्याचेच आहेत. हा ऐक्यभाव झाला. जिथं जिथं कोणी दिसत असेल तर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी एक आत्मतत्वच आहे. आत्मतत्वामुळंच प्रत्येक जी असलेली व्यक्ती आहे ती सजीव दिसते. त्याच्या ठिकाणी काय होत असेल ते कार्य होत असतं. हे सगळं ज्याच्या ठिकाणी लक्षात आलं आहे त्याला जर आत्मभाव असेल तर आत्मभावाच्या ठिकाणी त्याच्यापासून भय काय. तो जो काही आहे त्याला जर काय आपलाच आहे असं प्रत्येक वेळेला जर मानलं गेलं तर तो आपला कसा. तर त्याच्यामुळं काय झालं, आत्मभाव निर्माण झाला. एक परळीला साधू होऊन गेले ना आणि त्यांनी काय करायचं, प्रत्येकाला मित्रच म्हणायचं. मग कोणी काही सांगो, काम सांगितलं आणखीन काय केलं तर मित्र, मित्राचं काम, मित्र, मित्राचं काम म्हणून त्यांचं नाव जगमित्र. वास्तविक ते नागा नावाने प्रसिद्ध, पण जगमित्र म्हणजे जगातल्या कोणालाही त्यांनी काय दुजं ठरवलंच नाही. ते सगळं मित्रच म्हणायचे. मग त्यांना त्या ठिकाणी भय कोणापासून आहे, भयच कोणाचं राहिलं नाही. भय कधी असतं, आपल्याहून दुजं ठरवल्यावर. जवळ दुजे वाढे तव तव भय, दुजे जोडे तव तव भय वाढे. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की दुजं झालं की भय असतं. काही माणसं अशी आहेत म्हणजे कशी भीती निर्माण होते पहा की तो अंधारात चाललेला होता पण त्याला तर वाटायचं कसं काय कोण येतं की काय, आपण तर अंधारात आहे, आपण तर एकटेच आहेत, सारखं मनात त्याच्या व्हायचं. पण झालं काय, तो रस्त्याने चालता चालता त्याची जी चप्पल आहे ती चप्पल टाचेला लागल्यामुळं चट 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 आवाज यायचा. त्याला वाटायचं कोणीतरी मागं आलं आपल्या. आणि मग थोड्या वेळ उभा राहायचा. ते उभा राहिले की पाय वाजायचे बंद व्हायचे. म्हटलं मी उभं राहिले की ते उभं राहते, मी चालायला लागले की ते चालते. आता तो पळायला लागला तर जोरात आवाज यायला लागले, म्हणजे मी पळालो तर तो याचा अर्थ काय, त्याने दुसरं कोणतरी. पण हे सगळं आपल्याच जवळ आपल्याच चप्पलच्या पाया आवाजाने होतं हे विसरला. मग भय निर्माण झालं. आणि मग असं करत कोणाच्या घरी जाऊस तोपर्यंत त्याला तर काय आहे थडथडूनच थंडी आली. हे का झालं तर काय होतं आहे त्याचा कधी विचार केला नाही आणि दुसरं काही नाही, असं काही मनामध्ये किंवा निश्चय असा झाला नाही. म्हणून सगळीकडं आत्मभाव असा जागा झाला तर भय काही नाही. पाणी बुडवू ए मिठाते तव मीठची पाणी आते तेवी आपण झाले नि अद्वैते नाशे भय. एकंदरीत काय आहे की पाणी मिठाला बुडवून टाकतं. मीठ पाण्यात गेल्याबरोबर काय होतं की मीठ विरघळून जातं. पण आता माऊली असं उदाहरण देतात की ते मीठ कुठून आलं आहे, मीठ पाण्यातूनच आलं. मग जे जिथून उत्पन्न झालं आहे तिथं जाऊन मिसळायची त्याची आवडच असते. मग मिठाला पाण्यातच जावं वाटतं. आता जसं आपण एखादं मीठ पाण्यात टाकलं, घरातल्या भांड्यात टाकलं म्हणा, विहिरीत टाकलं म्हणा, नदीत टाकलं म्हणा, तळ्यात टाकलं, समुद्रात टाकलं तर ठीक आहे ना. पण ते पाण्याशी संलग्न व्हायचा नेहमी इच्छा करत आहे. मग तसंच होतं ना, इकडं नेऊन टाकलं तर होईल. पण दररोजची भाजी, दररोजचं होत असलेलं जे काही पातळ भाजी त्याच्यात मीठ घालतोच ना. त्या मिठाची इच्छाच असते ह्यात जाऊन विरघळावं. म्हणजेच पाण्यानं मिठाला विरघळवलं नाही, मीठच पाण्याशी एकरूप झालं. मिठालाच पाण्याकडं जावं असं जर वाटलं तर ते झालं की तिथं गेल्यावर अद्वैत झालं. आता त्याच्या ठिकाणी पाणी आणि मीठ हे द्वैत राहिलं नाही. मग जिथं अद्वैत आहे तिथं भय नाही. मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की
बाकीचे सगळे असतील, कदाचित दुसऱ्याचं भय असेल. आपल्या शरीराला एवढे अवयव आहेत, हात आहे, पाय आहे, बाकीचं. आपल्याच हाताचं आपल्याला कधी भय वाटतं काय? आणि मनुष्य कधी कधी इकडं तिकडं काही डास वगैरे चावला तर थपकन मारून घेतो स्वतःला, त्याचंही काही त्याला वाटत नाही. हे जसं आहे तसं अद्वैत झालं. अद्वैताचं आपल्याला भय नसतं, राग येत नाही, तसं या ठिकाणी आहे. अगा अभय येणे नावे, बोलिजे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे. एकंदरीत अभय म्हणजे काय? जिथं भय नाही. मग भय नाही याचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सम्यक ज्ञान. म्हणजे सगळीकडं समान आहे, सगळं एकच आहे, अशा तऱ्हेचं ज्याचं ज्ञान तयार झाले, ते ज्ञान त्याच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं आहे. कुठेही जी काही त्याची दृष्टी, ती दृष्टी सगळीकडे जरी गेली तरी दुजं कोणाला मानतच नाही. तरी दृष्टी दुसरं इंद्रियसुद्धा दुसऱ्याला दुजं मानत नाही. मग त्याचे जे काही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय सगळ्याच्या ठिकाणी समान असं पाहतं. म्हणजेच जे ज्ञान त्याच्या शरीरातून बाहेर पडतं ते सम्यक तऱ्हेनं धावतं. याचा अर्थ जे कुठं आपल्याला कसं एखादी वस्तू दिसली, समजा आपण चाललो आहे रस्त्याने आणि एखादं नाणं दिसलं तर पटकन उचलून घेऊ, कारण त्यात नाण्याकडं पाहिल्याबरोबर आकर्षण निर्माण झालं. आता इथं जर सगळंच सारखं दिसत असेल तर आकर्षणही नाही आणि दुजाभावही नाही. हे जे काय आहे सम्यक ज्ञान आहे. आणि ते ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणचं वर्तन म्हणजेच आचरण हे सम्यक ज्ञानाने होत असतं. त्याचंच नाव अभय. आता सत्वशुद्धी जे म्हणेजे, ते ऐस्या चिन्नी जाणीजे, तरी जळे ना विजे राखोंडी जैसी. आता जी काही अंतःकरणाची पूर्ण शुद्धता आहे, अगोदरही तेच दाखवलं. अभयमध्ये तरी काय, अंतःकरण शुद्धच आहे. पण परत आणखीन सांगतात की सत्व संशुद्धी. कारण काय आहे, सत्वगुण जरी असला तर त्या सत्वगुणाच्या ठिकाणी सुद्धा सुखाने बांधणं हा एक त्याचा काय आहे, दोष आहेच. आता ते सत्वगुण अंतःकरणाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाने असेल तर मात्र ते अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणात कोणत्या प्रकार, अंतःकरणाच्या ठिकाणी सुद्धा काम, क्रोध, लोभ हे जे काही आहेत हे गुण अंतःकरणाचेच आहेत. कारण काम, क्रोध आपल्या ठिकाणी जागे होतात काही कारणानं, ते काय बाहेरून येतात काय? अंतःकरणातलेच हे दोष आहेत, अंतःकरणाचेच हे सगळे जागृती होती. आता त्यात जे जे काही असेल ते सगळं अंतःकरण शुद्धी. मग जसं राखोंडी हे स्वतःही जळत नाही, दुसऱ्यालाही जाळत नाही, कारण तिच्यातलं जे काही अग्नितत्व आहे, अग्निपणा आहे, तो सगळा संपला आहे ना. ती हात लावला किंवा पाय ठेवला तरी गरमसुद्धा नाही, पण त्याच्या ठिकाणचा अग्नी संपून गेला आहे, म्हणून ती राखोंडी. आता ती जशी अग्निपणाला नाही म्हणजे जाळत नाही, आणि तिच्या ठिकाणी काय आहे की जे काही जाळणं संपून गेले, आता विजायला लागली म्हणावं तर वीज नाही, ते स्वतःही जळत नाही आणि तिच्या ठिकाणी दुसऱ्याला जाळण्याचंही तिच्याजवळ कोणतं तेज नसतं. का पाडिवा वाढी न मगे, का पाडिवा वाढी न मगे, अवसे तुटी सांडोनी मागे, माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राहे. आता त्याच्यानंतर काय आहे की असं एक उदाहरण छान दिले की जसं अमावास्येची रात्र होती आणि ती संपली. आता पुन्हा काय झालं, शुक्ल प्रतिपदा लागली, म्हणजे चांदणे पंधरवडा चालू व्हायचा आहे, त्याची शुक्ल प्रतिपदा आहे. त्याच्यामध्ये ते जे काही चंद्राची कला आत्ता बाहेर आलेली आहे, तो जो चंद्र दिसतोय तो कसा आहे की जे काही अमावास्या दिवशी पूर्ण तुटी झाली त्याची, तो चंद्र आता आहे पण अतिसूक्ष्म आहे. सहज नजरेनं जर पाहायचा झाला तर अवघड आहे. त्याला काय आहे, शाखा चंद्र न्याय,
म्हणजे शाखेच्या अनुषंगानं पाहत गेला तर तुम्हाला तो चंद्र कळेल. पण यदा कदाचित प्रतिपदेचा नाही, द्वितीयचा दिसायला लागतो. पण प्रतिपदेचा दिसणं जसं कठीण असतं, तिच्या ठिकाणी जशी अतिसूक्ष्मता आहे. मग तो चंद्र नाही का? नाही असं नाही, आहे पण दिसला का? दिसत नाही. म्हणजे इतकं त्या चंद्राचं सूक्ष्म आहे. तसं अंतःकरण ह्याच्या ठिकाणी सूक्ष्म झालेलं आहे. ना तरी वारशिया सांडिली, ग्रीष्मे नाही मांडिली, माझी निजरूपे निवडली गंगा जैसी. आता दुसरं काय आहे? गंगा नदीचं एक उदाहरण दिलं की जसा काय आहे, खूप पाऊस काळ असला की नदीला पूर येतो. ते जे काय आहे, दोन्ही थड्याच्या पलीकडं पाणी निघून जातं. इकडच्या आणि इकडच्याच्या पलीकडं पाणी, बांध फुटला आपण त्याला म्हणूया, इतकं पाणीच पाणी. आणि नंतर पाऊस काळ संपला. आता बाहेरचं पाणी सगळं ओसरलं आणि फक्त पात्रापुरतं पाणी सुरू झालं. आता जे पात्र भरून वाहतं आहे त्या पात्रामध्ये पाणी आहे, गंगा आहे ती काय दुसऱ्या नदीसारखी, जसं आपल्या गावाशेजारी असलेली ओहळ भरकन महापूर येतो ती त्याच्यानंतर सगळी संपूनही जाते, तसं नाही. ती त्याच्या ठिकाणी काय आहे की आहेच, पण ग्रीष्म ऋतू लागला म्हणून तिच्या ठिकाणी शोषणं सुरू झालं, आटायला लागली. अशी त्या ग्रीष्माला आटणारही नाही. कारण काय आहे की तिच्या ठिकाणी ती पाणी ठेवण्याची क्षमता आहे. मग पावसाळ्यात वाढली खरं, पण त्यानंतर तिचं जे काही निश्चित वाहन आहे, एक खूण आहे, तिथं खूणच आहे. जसं एकदा चांगल्या प्रकारचा झरा असणारी विहीर असते, आता तिचं जे पाणी तिथे एका ठराविक लेवलला असतंच, ठराविक रेषेवर असतं. पण पाऊस काळ चांगला झाला की त्यातही वाढ होतीच ना, वर चढतं पाणी. कधी कधी त्या विहिरीतलं वरून वाहतं आहे इतक्यापर्यंत होईल. पण पाऊस काळ संपला की परत त्याच स्थितीला जातं, तिथून खाली जाणार नाही. कारण त्याची जी काय आहे ती खालचा झरा इतका जिवंत आहे की तो निश्चित पातळीवर आणि निश्चित अशा त्याच्या असलेल्या रेषेला थांबतोच. त्यात पाणी असतंच. तसं गंगेच्या ठिकाणी पाणी आहेच. तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडोनी रजतमाची कावडी, भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. एकंदरीत ह्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुसरं काही नाही. संकल्प विकल्प तर नाहीच. कशाचे संकल्पकार? पहिल्या मागं झालेल्या ओवीतच आपण पाहिले की कर्माचा अहंकारच नाही तर संकल्प कोण घेणार? संकल्प घ्यायचं काय कारण आहे? अहंकार त्या ठिकाणी नाही. अर्थात काय झालं की तो जो काही अहंकार रहित असा स्थिती, त्यामुळं कर्म नाही. मग कर्म नाही तर कोण कामना काढणार? त्या कामनाच नाही तर कशाचे संकल्प निघणार? आणि संकल्प असले तरच विकल्प असतो. जसे एखाद्या मुलाला सांगितलं, जा रे ते अमक्याला जा त्याच्या घरी त्यांना बोलावून आण. आता या माणसाचा संकल्प त्यांनी त्या मुलाला सांगितलं जाऊन ये, याला विकल्प झाला. मला ते घरी नसले तर, म्हणजे हा लगेच संकल्पात विकल्प काढतो. अरे म्हणले बघून तरी ये, असतील कदाचित, नाही नसलेच तर तो जा तरी. म्हणजे जसा संकल्पाला विकल्प असतोच तसा आता यांच्या ठिकाणी नाही. संकल्पाची जोड नाही तर विकल्प कुठून येईल? आणि दुसरी गोष्ट, हे संकल्प काढण्याचं काम कोणाचं असतं? रजगुणाचं. संकल्प पूर्ण नाही झालं तर तिथं क्रोध उभा करायचं काम असतं तमगुणाचं. असं एक सांगतात की जसं पाण्याच्या घागरी बाहेरून आणायच्या असल्या, म्हणजे पाठीमागण पुढं असं एका दांडीला बांधून जे काय आणली जाते त्याला कावड म्हणतात. मग हे कावड म्हणजे इकडे एक आणि इकडे एक ओझ आहे. आता ते काय तुम्हाला न्यायचं असेल, कधी कावड असेल, कधी परगावी जाण्याकरता तुम्ही त्याची सोय केली असेल, इकडं काय ठेवलं इकडं काय ठेवलं आणि ते दांडी खांद्यावर घेतली. इथंही सांगितलं की अंतःकरणात रजतमाची कावड आहे, संकल्प निर्माण करण्याची कावड आहे, विकल्प निर्माण करण्याची तमगुणाची त्या ठिकाणी दुसरी आहे. हे दोन्ही नाही. भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे.
मग काय त्या अंतःकरण निष्क्रिय आहे का? तसं नाही. म्हणजे जे जे काही आपल्या निजधर्माप्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे जे काही असेल ते त्या ठिकाणी ते अंतःकरण करत आहे, त्याचा त्या केलेल्या कर्माचा भोग आहे. पण आपल्या निजधर्माप्रमाणे जे काही आपला वर्ण असेल, जो आश्रम असेल, जे वर्णाश्रमाप्रमाणे जे करणं आहे ते, जसं एखादा मुलगा आहे आणि रोज आईवडिलाची सेवा करतो, याला त्याचं कर्तृत्व उठायचं काय कारण आहे? अहंकाराचं काय? त्याची ती सेवा करणं हा त्याच्या अंतःकरणाचाच भाव आहे. पण त्या वय झालेल्या आईवडिलांची सेवा करत राहिला हे त्याचा धर्मच आहे. आणि तो धर्म पाळत असताना त्याच्या ठिकाणी जे काही लागत असेल त्यांना, मग भूक लागल्यावर दे अन्न आणून, ताट वाढून दे, त्यांना जर काय असेल तर काय भाकरी आणि भाजी काय असेल त्याचा काला करून दे, हे सगळ्या गोष्टी तो करतो. आणि हे कर्म त्याचं चाललेलं असतं. हे निजधर्म आहे. म्हणून निजधर्माप्रमाणे कार्य करणारी बुद्धी तिथं आहे. निश्चेच बुद्धीचा काय आहे, लय झाला नाही, पण ती निजधर्माचं कार्य करणारी असल्यामुळं त्या बुद्धीचं त्या ठिकाणी जे आहे, आता ती बुद्धी आहे पण रजगुणातून संकल्प उचलत नाही. ती बुद्धी आहे पण तमगुणाचे विकल्प उचलत नाही. मग काय करते? निजधर्माप्रमाणे वागते. त्या बुद्धीला आपला धर्म जो आहे तो धर्म म्हणजे त्याच्या ठिकाणी धर्मनिहाय जर काही असेल स्फुरण तर तेवढं त्या बुद्धीच्या ठिकाणी होतं आणि ती बुद्धी त्याप्रमाणे कार्य करते. अशी बुद्धी त्या अंतःकरणाच्या ठिकाणी. मग एरवी जर काही असेल तर त्या अंतःकरण अत्यंत शुद्धपणानं आहे. त्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुसरं काही उरलेलं नाही. इंद्रिय वर्गे दाखवलिया विरुद्ध अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. आता त्याच्या इंद्रियाच्या ठिकाणी कुठलंही काही असो, एखादं काय समोर विषय आला किंवा विषय समोरचा नाही, काही असो, एखादे माणूस आहे आपलं काय करतो की जसा तो त्याचं जे काय असेल निजधर्माप्रमाणे कर्म करतो आणि त्याच्यासाठी पोटापाण्यासाठी माधुकरी मागतो. आता त्या माधुकरीमध्ये अमुकच मला खायला मिळावं असं कधी त्याच्या ठिकाणी आहे का भाव? काहीच नाही. जे काही असेल ते असेल. आणि कधी काळी याच्या ठिकाणी दुसरंच काहीतरी मिळालं त्याचा विरुद्ध भाव नाही. प्राप्त झालेल्यामध्ये ओढ आपल्याला आवडतं आहे असं नाही आणि प्राप्त झाल्यात माझ्या नावडीचं आहे असंही नाही. एखाद्या ठिकाणी गेला आणि माधुकरी मागितली पण त्यांनी सांगितलं नाही तू जा इथनं, तुला रोज उठून कोण द्यायला लागले, तरी काय वाटणार नाही. कारण आपल्याला कुठंतरी पोटापुरतं मागायचं एवढंच आहे. मग त्या इंद्रियांच्या पुढं विरुद्ध असो किंवा चांगलं असो दोन्ही गोष्टी घडत जरी असल्या तरी विस्मयो काही केली अनूठी चित्ती. त्याचं दोन्ही गोष्टीचे भाव त्याच्या ठिकाणी उभा राहत नाहीत. आणि एखाद्या ठिकाणी झालं की आता कशाला आज मागता, आमच्याकडं चाललं आहे काहीतरी, या जेवा, त्याचंही काही नाही. एकंदर दोन्ही गोष्टी जसं ते इंद्रिय समभावानं पाहतात त्याच्या ठिकाणी आपल्यासाठी किंवा विरुद्ध आहे असं दोन्ही उभं राहत नाही. गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलतेसनी हानी लाभू न मनी जेवी. आता दुसरं एक उदाहरण असं दिलं की एक पतिव्रत आहे आणि तिचे पती गावाला गेलेत कुठंतरी, म्हणून मग आले का म्हणून ते बघण्यामध्ये सतत दारात उभा आहे. तिला पतीचा विरह आहे, आले का म्हणून बघते. मग आता ते काय पाहता पाहता काय झालं की आत्ता येतील अशी ओढ लागली. तेवढ्यात घरामध्ये काहीतरी भांडं आपटलं. मग तिला वाटलं काय वाजलं असेल, पण लक्षात आलं दूध आहे आणि मांजर आलं असेल. कदाचित ते दुधाचं भांडं त्यांनी पाडलं. पाडू दे, जाऊ दे म्हणली. आता हे आलेत का नाही हे मला पाहायचं आहे. म्हणजे त्या विरहामध्ये कोणत्या प्रकारची हानी आणि लाभ हे काही नाही. मग हानीकडं तर लक्ष गेलंच नाही, पण लाभ असा काय होणार आहे तर कोणीतरी
कधीतरी मागचं जुनं देणं आणि हे घ्या तुमचे पैसे. आता ती त्यात मोजायच्यासुद्धा हिशोबात बसायची नाही. कारण काय की या लाभाचंही तिच्या ठिकाणी नाही. तिला जर आता पतीचा विरह एवढाच एक तिच्या अंतःकरणाचा विषय होतो, तसा ज्या ठिकाणी ज्या मनाच्या ठिकाणी परमात्माच एवढा विषय झालेला आहे, त्या मनाला काय मिळालं काय मिळालं नाही हे काही राहत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.